श्रावण आणि गणेशोत्सव पार पडल्यानंतर मुंबईतील माझगाव डॉक या ठिकाणी मासोळी खरेदी विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। पापलेट, सुरमई, बोंबील, वाम, कोळंबी, खेकडे, रावस अशा सर्व प्रकारच्या मासोळ्यांची मागणी सध्या वाढताना दिसते। या मासोळीच्या दरामध्ये आता चढ उतार जरी पाहायला मिळत असला तरी ग्राहकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मासोळीची मागणी आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। महिना संपल्यानंतर आपण पाहिलं तर मासोळी खरेदी विक्री करण्याकरिता मुंबई येथील भाऊच्या धक्क्यावरती अनेक ग्राहकांनी गर्दी केल्याचं दिसून येतंय। आपण पाहिलं तर नुकताच श्रावण महिना असेल, त्याचबरोबर गणेश उत्सव सण जो आहे तो पार पडलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर भाऊच्या धक्क्यावरती जी आहे ती मोठ्या प्रमाणात मासोळीची खरेदी विक्री करताना अनेक नागरिक जे आहेत ते दिसून येत असतील। मोठ्या प्रमाणात मासोळींना जे आहे ते आता मागणी एकंदरीत कुठेतरी वाढताना जी आहे ती दिसून येत आहे। भाऊच्या धक्क्यावर आपण पाहिलं तर खेकडे असतील, झिंगे असतील, त्याचबरोबर पापलेट, सुरमई अशा सर्वच मच्छ्यांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना जी आहे ती दिसून येत असेल। त्याचबरोबर भाव जे आहेत ते देखील कुठेतरी आता कमी जास्त प्रमाणात वाढताना जे आहे ते दिसून येत आहेत। तर मोठ्या प्रमाणात याच मासोळी खरेदी विक्री करण्याकरिता भाऊच्या धक्क्यावरती मोठ्या प्रमाणात नागरिकांची ही गर्दी जी आहे ती सकाळच्या सुमारास आपल्याला मोठ्या प्रमाणात जी आहे ती दिसून येत आहे। पाहिलं तर गणेश उत्सवानंतरची ही गर्दी जी आहे ती भाऊच्या धक्क्यावर एकंदरीत पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हमीदसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।